साप्ताहिक विवेक मार्फत आयोजित या व्याख्यानमालेमध्ये दासनवमीच्या निमित्तानं समर्थांचा राष्ट्रचिंतन या विषयावर काही बोलावं असं मला वाटतंय. राष्ट्रचिंतन या विषयावर का बोलावं, तर या विषयावर मी बोलावं अशी ज्यावेळी मला सूचना आली त्याचवेळी आपल्या देशातल्या संसदेमध्ये भारत हे एक राष्ट्र आहे का नाही, संविधानामध्ये राष्ट्र हा शब्द लिहिला आहे का लिहिला नाही, ते राष्ट्र आहे का फेडरेशन ऑफ स्टेट आहे, अशा विषयाची गंभीर चर्चा संसदेमध्ये चालली होती. भारत हे एक पुरातन राष्ट्र आहे, खरं तर सत्य आहे. आणि ते राष्ट्र बनलं या देशातला समाज, या देशातल्या समाजाची संस्कृती, या देशातल्या समाजाचा इतिहास, या देशातल्या समाजाचा शत्रुमित्र भाव, या देशातल्या समाजाच्या श्रद्धा, या सगळ्या विषयांच्यावर राष्ट्र बनतं. आणि असा सगळा ज्या मनुष्य समाजाला जर देशाची सीमा असेल तर ती भूमी, हे सगळे घटक मिळून राष्ट्र बनतं. आणि असं राष्ट्र वेदकालापासून बनतंय. आणि म्हणून वेदात सुद्धा असं म्हटलंय, वयम राष्ट्र जागृयाम, आम्ही सगळे मिळून राष्ट्र जागरण करण्याचं काम करतोय. आणि त्यामुळे राष्ट्र निर्मितीमध्ये या देशातल्या सामान्य मनुष्य, या देशातले राजे, या देशातले संत, या देशातले ऐतिहासिक ग्रंथ, या देशातले धार्मिक ग्रंथ, या सगळ्यांनी मिळून या देशातल्या श्रद्धा तयार झाल्या. आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये समर्थांनी काय म्हटलंय का, या विषयाचा उहापोह करावा हे या दासनवमीच्या निमित्तानं माझ्या मनात आलं. आणि समर्थांच्याबद्दल काय बोलायचं तर स्वाभाविक पहिली गोष्ट जर कुठली आठवत असेल तरी दासबोध. आणि पांगारकरांनी समर्थांच्यावर लिहिलेला दासबोध आणि त्याच्यावरचा टीका, हे मी समर्थांच्याबद्दल थोडं माहिती मिळवण्यासाठी हातात ज्यावेळी घेतलं त्यावेळी त्या दासबोधाच्या प्रस्तावनेमध्येच ल.रा. पांगारकर असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचं एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा आणि समर्थ रामदासांचं दासबोध हे एका अर्थानं 4 वेद आहेत. आणि व्यास असं म्हणतात, व्यासांच्या बद्दल असं म्हणतात, व्यासोच्छिष्ट जगत सर्व, व्यासांनी उच्छिष्ट केलं नाही असं जगात काही नाही, कारण त्यांनी वेद सांगितला. आणि अभ्यासक असं म्हणतात हे 4 म्हणजे वेदच आहेत. आणि ज्यावेळी या दासबोधाच्या व्यतिरिक्त समर्थ रामदासांचं अन्य लेखनही वाचायला लागलो त्यावेळी त्यांच्या पानोपानी राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक विचारच समर्थांनी सांगितलं आहे. आणि ऐहिक विचार केवळ सांगितलं नाही तर त्या ऐहिक विचाराबरोबर पारलौकिक विचार पण सांगितला आहे, परमार्थ पण सांगितला आहे. पण तो परमार्थ ऐहिक करता करता केला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. आणि समर्थांचं हे अद्भुत रसायन हे वाचत असताना सुद्धा मी 2 दिवस अत्यंत आनंद अनुभवत होतो. समर्थांच्या जीवनामधलं अत्युच्च आनंदाचं पत्र, आनंदाचा कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांना 74ला झालेल्या 1674ला झालेल्या राज्याभिषेकानंतर त्यांनी स्फुट काव्य लिहिले आनंद वनभुवनी. तर आनंद वनभुवनीमध्ये त्यांनी असं म्हटलंय, स्वप्नी जे जे देखिले ते ते प्रत्यक्ष आले. परच मोठं स्फुट काव्य आहे. प्रत्यक्ष आल्यामध्ये तिने ज्या काही अन्य श्लोक म्हणले त्यात काय म्हटलंय, बुडाला औरंगा पापी म्लेंच संवार झाला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला आनंद वनभुवनी. त्यांनी आनंद वनभुवनी असं का म्हटलंय, आणि स्वप्नी जे जे पाहिले ते ते प्रत्यक्ष आले असं का म्हटलंय. तर समर्थ बोल्यावरून सावधान म्हटल्यानंतर जे पळून गेले, त्या पळून गेलेल्या समर्थांनी 12 वर्ष टाकळीला साधना केली.
12 वर्ष टाकळीला जी साधना केली आहे ती 1621 ते 1633 मध्ये त्यांनी टाकळीला साधना केली आणि 1633 पासून 1644 पर्यंत 12 वर्ष पुन्हा संपूर्ण देशाचं भ्रमण केलं. देशाचं भ्रमण केलं असताना ते काशीला गेले आणि काशीला त्यावेळी वनभुवन असंही म्हणायचे. आणि काशीला 1644 साली त्यांना एक स्वप्न पडलं की त्या स्वप्नामध्ये हिंदुस्थानामध्ये एक राजा राज्य करून घेतोय आणि हिंदुस्थानामध्ये जी मोडलेली धर्मक्षेत्र आहेत ती पुन्हा मांडली जात आहेत असं स्वप्न त्यांना पडलं होतं. आणि त्यामुळं आनंद वनभुवनेमध्ये ते असं म्हणतायत, स्वप्ने जे जे देखिले ते सारे प्रत्यक्ष झाले. असं आनंद वनभुवनेमध्ये त्यांनी जे स्वप्न बघितले ते प्रत्यक्ष झाल्यामुळं आनंद वनभुवने या स्फोट काव्यामध्ये त्यांनी त्यावेळचं त्यांना झालेला जो आनंद आहे तो आनंद अगदी मोकळेपणाने व्यक्त केला. पण हा आनंद व्यक्त होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि समर्थांच्या भेटीही झाल्या. पण त्या भेटी होण्यापूर्वी समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिले. त्या पत्रात ते असं म्हणतात, धर्माकरती मरावे, मरोनी अवघ्यास मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपुले, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा म्हणजे काय? महाराष्ट्रात जसे तुम्ही मराठे मिळवले आणि महाराष्ट्रामध्ये मोगलांच्या आणि मुसलमानांच्या आक्रमणाला तोंड दिलं आणि सोन्याचा नांगर भूमीवरून फिरवला, सुजलाम सुफलाम भूमी करण्याचा प्रयत्न केलात, लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलात, असा न्याय महाराष्ट्राच्या बाहेर पण द्यावा आणि ते राज्यही आपण जिंकून घ्यावं आणि असा महाराष्ट्र धर्म संपूर्ण देशभरामध्ये तुम्ही वाढवावा असं समर्थ म्हणतात. आणि असं केवळ समर्थ म्हणतात असं नाही, हे करण्यासाठी एक चळवळ उभी केली पाहिजे असं समर्थांना वाटत होतं. आणि समर्थांनाही चळवळ उभी करण्यासाठी त्याने संपूर्ण देशभराचं निरीक्षण केलं. आणि संपूर्ण देशभराचं निरीक्षण करत असताना 12 वर्ष त्यांनी भ्रमण केल्यावर ते ज्यावेळी श्रीनगरला गेले त्यावेळी सिखांचे गुरु हरगोविंद साहेब यांची त्यांची भेट झाली. आणि हरगोविंद साहेबांच्या कमरेला 2 तलवारी लागल्या होत्या. समर्थांनी स्वाभाविक त्यांना विचारलं की यात 2 तलवारी कशासाठी? आपण तर संत आहात. हरगोविंद साहेबांनी असं सांगितलं, एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी आणि एक तलवार महिलांच्या रक्षणासाठी. आणि बरोबरीचे जे 1000 सैनिक ते पण तलवार धारण करणारे होते, ते धर्माच्या रक्षणासाठी लढतील. त्यांच्या या संवादामुळे समर्थ अत्यंत प्रभावित पण झाले होते आणि नंतर ते त्यांच्याबरोबर 2 महिने अमृतसरला पण राहिले होते. अमृतसरहून निघताना त्यांनी आपल्याबरोबर एक तलवार असलेली गुप्तीही आपल्याबरोबर ठेवली होती. आणि संपूर्ण भारत भ्रमणामध्ये त्यांनी गुप्ती आपल्याबरोबर ठेवली. ती गुप्ती आजही समर्थांच्या ज्या वस्तू आपल्याला गडावर पाहायला मिळतात तिथं त्या वस्तूंच्या मध्ये ती गुप्ती आजही पाहायला मिळते. आणि त्यामुळं परमार्थ सांगणारे समर्थ आपल्याबरोबर शस्त्रही बाळगत होते आणि सशस्त्र समाज झाला पाहिजे असं समर्थांना वाटत होतं. आणि ती चळवळ उभी करण्यासाठी समर्थांनी आपला प्रवास 12 वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर गोदेकाठी जामला जन्मलेला हा नारायण रामदास होऊन 1648 साली त्यांनी आपलं स्थान चाफळला पक्क केलं. आणि चाफळला एका अर्थाने त्यांनी पहिला मठ निर्माण केला आणि राम मंदिराची निर्मिती करायला सुरुवात केली. राम मंदिराच्या या निर्मितीसाठी सुद्धा स्थानिक लोकांची तर मदत घ्यावीच लागली. ती घेऊनच त्यांनी केलं. पण आदिलशहाचा विरोध होऊ नये म्हणून आदिलशहाकडे नोकरी करणाऱ्या सरदारांच्याकडून त्या राम मंदिरासाठी त्यांनी जमीन मिळवली. आणि ते राम मंदिर बांधताना अंगापूरच्या डोहात मुसलमानांच्याकडून अन्य मंदिरातल्या ज्या मूर्ती आहेत त्या फुटू नयेत म्हणून
ज्या अंगापूरच्या डोहामध्ये मूर्ती टाकल्या होत्या, ती रामाची आणि देवीची मूर्ती त्यांनी डोहातून काढून ती डोहातून काढलेली मूर्तीची स्थापना चाफळच्या मंदिरामध्ये केली आणि देवीच्या मूर्तीची स्थापना सज्जनगडावर केली. आजही गडावर ते अंगलाई देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे मोडिली मांडिली क्षेत्रे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी केलं असलं तरी ते करण्यासाठी समाजाला उद्युक्त करण्याचा पुरुषार्थ समर्थांनी केला होता. आणि समर्थांना माहिती होतं हे कार्य कुठल्या एकट्या माणसांच्याकडून होणार नाही. आणि त्यामुळं हा जो समाज आहे त्या समाजाचं दुःख लोकांना कळलं पाहिजे आणि ते दुःख लोकांना कळलं पाहिजे आणि लोकांनी यात सक्रिय व्हायला पाहिजे म्हणून अस्मानी आणि सुलतानी असं काव्य समर्थांनी केलंय आणि त्या काळच्या समाजाचं वर्णन समर्थांनी त्यात केलंय. त्या अस्मानी आणि सुलतानी काव्यात जे वर्णन केले त्यात समर्थ असं म्हणतात, किती एक ग्रामेची ती ओस झाली, पिके कर्म धान्याची नाना बुडाली, किती एक धाडी विरी धाड येती, तया सैन्यकाचे नि संहार होती, किती एक ते धान्य लुटून नेती, किती एक ते पेव खणून नेती, किती एक ते पुरिले अर्थ नेती, किती एक ते पुरली अर्थ पात्रेची नेती, किती गुरुजणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जाहजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. देश नासला नासला उठे तोची कुटी, पिके होताची होताची होते लुटा लुटी, काळा करिता जीवलिगा झाली तुटा तुटी, अवघ्या कुटुंबा कुटुंबा होते फुटा फुटी, धान्य महाग महाग तैसेही मिळेना, कैसे होईल 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 कळेना. असं समर्थांचं त्यावेळी जी मनस्थिती होती त्या मनस्थितीचा परिणाम म्हणून त्यांनी चळवळ उभं करायचं ठरवलं होतं आणि त्या चळवळीचा परिणाम म्हणून चाफळला सुरू झालेलं राम मंदिर होतं. समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, ते ते अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. आणि ते भगवंताचं अधिष्ठान मिळावं म्हणून त्यांनी राम मंदिर सुरू केलं. आणि केवळ राम मंदिर सुरू केलं असं नाही, चाफळच्या आसपास या राम मंदिराला पाठिंबा देणारा हिंदू समाज उभा राहायला पाहिजे म्हणून 11 मारुती उभी केली, 11 मारुती स्थापन केली. त्या मारुतीची पूजा अर्चा तिथं सुरू केली. लोकांना आरती येत नव्हती म्हणून मारुतीची आरती त्यांनी स्वतः रचली. आणि असं मारुतीची, शंकराची, गणपतीची आरत्या म्हणून प्रत्यक्ष मंदिरामध्ये आरत्या समर्थांनी सुरू केल्या. आणि असं 1100 मठ देशभरामध्ये त्यांनी स्थापन केले. मठ चालवण्यासाठी महंत उभे केले. महंत उभे करण्यासाठी एक संघटनात्मक प्रक्रिया उभी केली आणि महंत निर्माण करण्याची प्रक्रिया करण्यासाठी ते असं म्हणतात, महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. महंत दुसऱ्या महंताला निर्माण करू शकतो आणि त्या महंतानं महंत निर्माण करायचा, नाना युक्तीनं बुद्धीनं त्याला शहाणा करायचा, नवीन गावात, नवीन जिल्ह्यात, नवीन तालुक्यात, नवीन देशात त्याला पाठवायचा आणि तिथे एक नवीन मठ निर्माण करायचा. त्या महंतानं पुन्हा प्रवास करायचा आणि त्या महंतानं प्रवास करायचा आणि तिने काय करायचं, त्या महंतानं भिक्षा मागायची आणि भिक्षेच्या आधारावर आपला उदरनिर्वाह करायचा. आणि ती भिक्षा मागून भिक्षा मागता मागता करायचं काय, समर्थ असं म्हणतात, कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा माझी लहान थोरे परीक्षून सोडावी, ज्यास भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रयी, काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत आणिता घ्यावे मुष्ठी एक. आणि त्यामुळं नवीन महंत गेला, त्याच्याजवळ अर्थार्जन नाही, त्याला भूमी नाही, कुठं राहायचं हे माहिती नाही, तर भिक्षेच्या आधारावर त्यानं जावं आणि आपल्या पुरुषार्थाच्या आधारावर लोक निर्माण करावेत आणि तिथं त्यांनी मठ मंदिर स्थापन करून राष्ट्र जागर करावं.
अशा भूमिकेतून समर्थांनी 1100 मठ देशभरावर निर्माण केले आणि नंतर ते मठ स्थिर व्हावे म्हणून काही मठांचे मठाधिपती सुद्धा त्यांनी गृहस्थाश्रमी ठेवले. कारण समर्थांना केवळ महंतांच्या आधारावर देश उभा राहील असं कधीच वाटत नव्हतं. त्यांचं म्हणणंच असं होतं की प्रपंच नेटका केला पाहिजे आणि त्यामुळं गृहस्थाश्रमी महंत सुद्धा त्यांनी नियुक्त केले आणि महंतांनी आणि सगळ्या गृहस्थाश्रमांनी प्रपंच नीट केला पाहिजे असं त्यांना वाटायचं. म्हणून समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, तेथे आळस करू नका विवेकी हो, प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. त्याला परमार्थ करायचं आहे, लोकांचं काम करायचं आहे, समाजाचं काम करायचं आहे, देवाचं काम करायचं आहे, त्यानं प्रपंच नीट केला पाहिजे. प्रपंच जमत नाही म्हणून मी जोगी होतो, बायका मुलांची जबाबदारी नको, भिक्षा मागून मी जगतो, असा एका अर्थानं पराभूत मानसिकतेतला समाजातला काही घटक होता. आणि त्यामुळे अशा घटकाला समजवण्यासाठी आणि असं समाजाला घटक समजवण्यासाठी सुद्धा समर्थाने काव्य केली आहे. समर्थ असं म्हणतात, अन्न पाहिजे आपल्याला, अन्न पाहिजे स्त्रियेला, अन्न पाहिजे लेकराला, कष्ट करून मिळवावे की जोगी होऊन मिळवावे. तर सगळ्या कुटुंबाला अन्न पाहिजे असेल तर कष्ट करून मिळवलं पाहिजे, जोगी होता कामा नाही. द्रव्य पाहिजे लग्नाला, द्रव्य पाहिजे घराला, द्रव्य पाहिजे प्रपंचाला, कष्ट करून मिळवावे की जोगी होऊन जावे. आणि त्यामुळं गृहस्थ आश्रमात प्रवेश करून प्रत्येकानं नेटका प्रपंच करत करत आपलं नीट चरितार्थ चालवत परमार्थ केला पाहिजे आणि त्या परमार्थाबरोबर प्रत्यक्ष समाजाच्यासाठी काम केलं पाहिजे असं समर्थ म्हणायचे. आणि असं समाजाच्यासाठी जर काम करायचं असेल तर बलो उपासना केली पाहिजे. कारण जर काही ते निर्माण करायचं असेल, त्या निर्माण करणाऱ्याचं शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर नीट असलं पाहिजे. आणि शरीर नीट असलं पाहिजे म्हणून समर्थ असं म्हणतात की धकाधकीचा मामला कसा जमेल अशक्ताला. अशक्त माणसाला धकाधकीचा मामला जमणार नाही, म्हणून त्याला सशक्त केलं पाहिजे. आणि केवळ सशक्त केलं पाहिजे असं नाही, आयशा सशक्ताला युक्ती गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि त्यामुळे बलोपासना करून बलवान, सशक्त, बुद्धिमान, प्रामाणिक असा धार्मिक समाज निर्माण करून त्या समाजाच्या आधारावर संपूर्ण समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांची महंत कल्पना होती आणि म्हणजेच त्यांचा मठ निर्माण करण्याची ही प्रक्रिया होती. आणि या मठ निर्माण प्रक्रियेमध्ये समाजातले सगळे लोक यायला पाहिजेत. आणि म्हणून ते महंताना असं म्हणतायत, बेटो कोणी एक नर, धेड अथवा चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. भजन म्हणजे केवळ देवाचं नाम घेऊन चालणार नाही, ते तर केलंच पाहिजे. पण एखादा मनुष्य भेटला, तो क्षुद्र असेल, शूद्र असेल, गरीब असेल, अत्यंत सामान्य असेल, पण त्याचं अंतर जाणून घेऊन त्याला सुद्धा आनंदी करणं, सुखी करणं, त्याला सुद्धा प्रसन्न ठेवणं, यालाच भजन असं म्हटलंय. आणि अशी उपाधी ज्याला राष्ट्र निर्माण करायचं आहे, ज्याला समाज निर्माण करायचं आहे, अशानं उपाधी लावून घेतलीच पाहिजे. आणि अशी प्रचंड उपाधी झाली की मग प्रचंड पुरुषार्थ झाला, कामं झाली की परत एकांतात बसलं पाहिजे आणि आपण केलेल्या कामाचं नीट नियोजन केलं पाहिजे. अशी त्यांनी महंत रचना सुरू केली. त्या महंतांना अनेक गोष्टी यायला पाहिजे, त्यांना लिहिता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे, निरूपण करता यायला पाहिजे, विविध शब्दांचे अर्थ कळले पाहिजेत, त्याला राजकारण कळलं पाहिजे, त्याला समाजकारण कळलं पाहिजे, लोकांची मन कशी ठेवायची हे त्याला कळलं पाहिजे, योग्य संवाद करता यायला पाहिजे, हजरजबाबी तो असला पाहिजे. अशी महंत लक्षणं कुठली कुठली असली पाहिजेत हे पण त्यांनी सांगितलं. आणि महंत लक्षणांच्या बरोबर समाज जर घडवायचा असेल तर त्या समाजाला
ऐहिक सुखाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. अभ्युदय आणि निःश्रेयस, ऐहिक आणि पारलौकिक सुख हे दोन्ही समानतेने चालवलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ त्यांच्या 3 समसाद राजकारण या विषयावर आपल्याला निरूपण करतायत. समर्थ असं म्हणतात, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. त्यामुळं पहिलं हरिकथा निरूपण आहेच, ईश्वर भक्ती ईश्वर भाव हा आहेच, सगळं राम करता आहे असंच म्हणायचं आहे. रामाला समर्पण केलंच पाहिजे. पण रामाला हे समर्पण करत असताना अन्य लोक काय करतायत, कुठली चळवळ चालली आहे, कुठल्या गोष्टी करतायत आणि ते काय बोलतायत, काय बोलत नाहीत याच्याबद्दलही सावधानतेनं राजकारण केलं पाहिजे. आणि राजकारण करताना ते असं म्हणतात की अत्यंत सावधपणे इशाऱ्याचे बोलू नये. जे इशारा करायचे ते बोलायचं नाही. लिहायाचे बोलायाचे लिहू नये. जे बोलायचंय ते लिहू नये. असं सावध सगळ्या विषयी असलं पाहिजे. आणि सावध नुसतं असलं पाहिजे असं नाही, तर अन्याय अथवा थोर अल्प क्षमा करीत जावे. असं आपण वागत असताना लोक चुकीचं वागतील. चुकीचे वागणाऱ्या लोकांना लगेच तोडून टाकायचं नाही. त्यांचा छोटा मोठा अपराध पोटात घालायचा. चोर सांगाती धरावा. त्यानं चोरी केली आहे, तर चोरी केली आहे मला माहिती आहे, आता परत नीट वाग असं म्हणून चोराला शत्रू निर्माण न करता त्याला सांगातही धरायचा. आणि अशा सगळ्या लोकांचं संघटन करून एक बलशाली समाज निर्माण करायचा. अशी प्रक्रिया समर्थांनी संपूर्ण देशभरामध्ये केली. आणि म्हणूनच स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना या सगळ्या व्यवस्थेचा अत्यंत उपयोग झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधला सर्वात आनंद कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांना झालेला राज्याभिषेक. आणि त्यामुळेच त्यांनी आनंदवन भुवनी लिहिलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर समर्थ अत्यंत व्यथित झाले. आणि महाराजांच्या मृत्यूनंतर 1.5 वर्षातच त्यांनी आपलं अवतार कार्य संपवून ते निजधामाला गेले. पण ते जाण्यापूर्वी संभाजी महाराजांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करणारं आणि स्वतः काय केलं पाहिजे असं एक अत्यंत पत्र लिहिलं. त्या संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची कैसी सलगी देणे. असे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तेच आपण करावं. आणि त्यांनी जे राज्य वाढवलं त्याच्यापेक्षा मोठं राज्य आपण करावं असं छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे हरिकथा निरूपण करताना त्यांनी दासबोध लिहिताना, आत्माराम लिहिताना, मनाचे श्लोक लिहिताना संपूर्ण समाजावर अत्यंत चाणक्षपणे आणि सावधपणे लक्ष देऊन संपूर्ण समाज स्वतंत्र कसा होईल, सक्षम कसा होईल यासाठी, हे राष्ट्र पुनर्निर्माणासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं. आणि उण्यापुऱ्या 73 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी एका अर्थ महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी जी चळवळ उभी केली, त्या चळवळीमुळेच आज आपण दासनवमीला समर्थ रामदासांचं स्मरण करतो. श्रीराम जय राम जय जय राम.